जेव्हा आपण मेडिटेशन हा शब्द ऐकतो ना, हं. तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर नेमकं कोणतं चित्र उभं राहतं? बहुधा एखादा साधू जो शांत जंगलात किंवा नदीच्या काठी बसलाय. अगदी डोळे मिटून कमळाच्या आसनात बसलेला, किंवा मग हिमालयातल्या एखाद्या गुहेत सुरू असलेली घोर तपश्चर्या. बरोबर. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण जे सोर्सेस पाहणार आहोत ना, हं. त्यावरून हे चित्र पूर्णपणे चुकीचं असू शकतं असं दिसतंय. खरं तर हो, हाच एक मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आधी दूर करायचा आहे. कारण जर या साहित्यावर विश्वास ठेवायचा झाला तर खऱ्या अर्थाने सर्वात सखोल मेडिटेशन हे कुठल्या गुहेत नाही, तर चक्क मुंबईच्या एखाद्या प्रचंड गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये उभं राहूनही साध्य करता येऊ शकतं. एक्झॅक्टली. आणि हेच आपण आज डिकोड करणार आहोत. हो, आणि यासाठी आजचे आपले सोर्सेस आहेत सायकोलॉजी, मेडिटेशन आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स यांच्या एकत्रित अभ्यासावर आधारित. आपण आज हे पाहणार आहोत की राजायोग हा केवळ एक प्राचीन आध्यात्मिक मार्ग नाहीये, तर तो आधुनिक काळातील ताणतणाव आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांवर एक अतिशय प्रभावी वैद्यकीय उपचार कसा ठरू शकतो हे आपण आजच्या या डीप डाईव्हमध्ये समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि हाच दृष्टिकोन या संपूर्ण अभ्यासाला एका वेगळ्याच उंचीवर नेतो. हो ना, कारण आपण वर्षानुवर्षे मेडिटेशनकडे एक धार्मिक कृती म्हणून पाहत आलोय. काहीतरी करण्याचं म्हणजे परफॉर्मिंग काम असं आपण मानतो. हो, आपण तसंच मानतो. पण या सोर्सेसमध्ये खूप स्पष्टपणे मांडलंय की मेडिटेशन ही कोणतीही शारीरिक कृती नसून ती एक असण्याची म्हणजेच बीइंगची मानसिक अवस्था आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला तासनतास एकाच जागी बसून राहण्याची गरज नाहीये. नक्कीच नाही. आणि विशिष्ट मंत्रांची पोपटपंची करण्याची तर अजिबात गरज नसते. बापरे, हे ऐकायला थोडं नवीन वाटतंय. कारण खरं सांगायचं तर या सोर्सेसमध्ये एक असाही दावा आहे जो सुरुवातीला पचायला थोडा जड जातो. कोणता दावा? आपण बऱ्याचदा मेडिटेशन आणि प्रार्थना ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मानतो. पण इथे म्हटलंय की या दोन्ही पूर्णपणे विरोधी दिशांना जाणाऱ्या संकल्पना असू शकतात. हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. बघा, प्रार्थनेची मूळ प्रवृत्ती ही मागण्याची असते. म्हणजे आपण काहीतरी मागत असतो. बरोबर. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा शांती असो, यश असो किंवा मदतीची याचना असो, काहीतरी मागतो. ती एक सीकिंग आणि कॉलिंगची प्रक्रिया आहे. अच्छा. पण मेडिटेशनमध्ये आपण काहीही मागत नाही. आपण फक्त एका विशिष्ट ऊर्जेला म्हणजेच परमात्म्याला अनुभवत असतो. मला इथे एक विचार मांडाल असं वाटतोय. प्रार्थना करणं म्हणजे जणू आपण खूप दूर उभा असलेल्या एखाद्या व्यक्तीला मदतीसाठी मोठ्याने हाक मारत आहोत. अगदी समर्पक उदाहरण आहे हे. आणि मेडिटेशन म्हणजे त्या व्यक्तीच्या अगदी जवळ जाऊन बसणं आणि शांतपणे त्यांची उपस्थिती अनुभवणं. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. कोणता? ही जवळ जाण्याची प्रक्रिया नेमकी कशी घडते? कारण अंधश्रद्धेतून हे साध्य होणार नाही हे तर नक्की. नक्कीच नाही. आणि म्हणूनच योगशास्त्रात प्रत्याहार आणि धारणा या दोन अत्यंत वैज्ञानिक संज्ञा वापरल्या आहेत. प्रत्याहार आणि धारणा? हो, हे कोणतेही जादुई शब्द नाहीत. प्रत्याहार म्हणजे विथड्रॉवल. विड्रॉवल म्हणजे मागे घेणं. अगदी. आपल्या मनाला बाह्य जगातून, आजूबाजूच्या आवाजातून आणि अगदी स्वतःच्या शरीराच्या जाणीवेपासून हळूहळू वेगळं करणं. अच्छा. आणि धारणा म्हणजे होल्डिंग द माइंड. ते जे वेगळं केलेलं मन आहे ना, ते एका विशिष्ट ठिकाणी स्थिर करणं. पण इथेच तर खरी गोम आहे. आपण म्हणतो की मन एका ठिकाणी स्थिर करायचं, पण कुठे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, बहुतांश लोक एका मूर्तीवर किंवा मेणबत्तीच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. कॅन्डल फ्लेमवर फोकस करतात. हो, पण या सोर्सेसचा दावा आहे की या भौतिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने आपण खऱ्या अर्थाने मेडिटेशनच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचूच शकत नाही. हे कसं शक्य आहे? फोकस तर फोकस असतो ना, मग तो ज्योतीवर असो किंवा अजून कशावर. वरवर पारतं तसं वाटू शकतं, पण मानसशास्त्रात आणि योगामध्ये द मॅच ऑफ कॉन्शियसनेस नावाची एक संकल्पना आहे. द मॅच ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तसेच आपले विचार बनतात. अरे वा. हो. जर आपण मेणबत्तीच्या ज्योतीसारख्या भौतिक आणि सतत बदलणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर आपला अनुभवही भौतिक जगातच अडकून राहील. कारण मेणबत्तीची ज्योत वाऱ्याने हलू शकते, विझू शकते. एक्झॅक्टली. आपलं मन अशाच गोष्टीवर खऱ्या अर्थाने आणि दीर्घकाळासाठी स्थिर होऊ शकतं, जी गोष्ट इम्मुव्हेबल आहे, अविनाशी आहे. बरोबर. आणि जिला कधी दुःखाचा किंवा बदलाचा स्पर्श होत नाही. आणि ती अविनाशी गोष्ट म्हणजे आत्मा आणि परमात्मा, जे दोन्ही निराकार आणि प्रकाशाचे बिंदू म्हणजेच पॉइंट ऑफ लाईट आहेत, असं या सोर्सेसचा दावा आहे. हो, हेच ते शाश्वत सत्य आहे.
पण मला इथे थोडं थांबावंसं वाटतं. हे सगळं ऐकायला खूप तात्विक आणि छान वाटतं, पण आपण थोडं प्रॅक्टिकली विचार करूया. नक्कीच, सांगा. आपलं मन सतत हजारो गोष्टींचा विचार करत असतं. आजचं प्रेझेंटेशन, ट्रॅफिक, बँकेचे EMI. हो, रोजच्या कटकटी. अशा अवस्थेत एका अदृश्य, निराकार आणि अणुपेक्षाही लहान असलेल्या बिंदूवर लक्ष केंद्रित करणं एखाद्या सामान्य माणसाला कसं जमेल, हा तर मनावर केलेला एक प्रकारचा अत्याचारच वाटतो. हा अत्यंत स्वाभाविक आणि तार्किक प्रश्न आहे. पण न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून याचं उत्तर खूप रंजक आहे. अच्छा, कसं काय? आपला मेंदू एका सेकंदाच्या क्षुल्लक भागात फक्त एकाच गोष्टीवर खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे एकाच वेळी 2 गोष्टींवर आपण फोकस करू शकत नाही? नाही. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या आकाराच्या गोष्टीवर लक्ष देतो, तेव्हा मन नकळतपणे त्याच्या वेगवेगळ्या भागांवर उड्या मारत असतं. म्हणजे मूर्तीकडे बघताना कधी चेहऱ्याकडे तर कधी पायाकडे लक्ष जातं. बरोबर. पण जेव्हा आपण पॉइंट ऑफ लाईक म्हणजेच एका सूक्ष्म बिंदूवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मनाला इकडे तिकडे उड्या मारायला जागाच उरत नाही. पण तरी ते मन तिथेच का थांबेल? त्याला इतर विचार ओढून नेणार नाहीत का? इथेच सेल्फ सरेंडर म्हणजेच समर्पण आणि रिवॉर्ड ही तत्व काम करतात. रिवॉर्ड? म्हणजे कसलं फळ? मन तेव्हाच भरकटायचं थांबतं जेव्हा त्याला खात्री मिळते की आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहोत तिथून मिळणारा आनंद हा बाह्य जगातील आनंदापेक्षा खूप मोठा आहे. अच्छा. जेव्हा आपण स्वतःला परमात्म्याला पूर्णपणे समर्पित करतो तेव्हा एक प्रकारची मानसिक सुरक्षा मिळते. आपली भीती आणि अहंकार कमी होतो. आणि जेव्हा मेंदूला ती अतिंद्रिय शांतता अनुभवायला मिळते तेव्हा तो स्वतःहून भौतिक इच्छांमधून आणि विचारांच्या साखळीतून मुक्त होतो. त्याला जबरदस्ती बांधून ठेवावं लागत नाही. बापरे, म्हणजे हे एखाद्या व्यक्तीशी प्रेमाचं नातं जोडण्यासारखं आहे. लव्ह बॉन्ड. अगदी अचूक शब्द वापरलात. जेव्हा आपण एखाद्याच्या सहवासात खऱ्या अर्थाने आनंदी असतो तेव्हा आपलं मन इतर कुठेही भरकटत नाही. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच परमेश्वराला फक्त एक ऊर्जा न मानता आईवडील, मित्र किंवा मार्गदर्शक मानून त्याच्याशी नाते जोडण्यास या सोर्सेसमध्ये इतकं महत्त्व दिलं आहे. हे सगळं ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय. आपण हे जे सर्व तात्विक विश्लेषण करत आहोत त्याचा आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाशी थेट संबंध कसा लावायचा? म्हणजे रोजच्या ताणतणावाच्या बाबतीत? हो, कारण पारंपरिक मानसशास्त्र आपल्याला ताणतणाव हाताळण्यासाठी पूर्णपणे वेगळे सल्ले देतं. होय, पारंपरिक मानसशास्त्र बऱ्याचदा बाह्य बदलांवर भर देतं. नोकरी बदला, सुट्टीवर जा, नवीन छंद जोपासा असे सल्ले आपण नेहमी ऐकतो. एक्झॅक्टली. टेक अ ब्रेक हा तर आजकालचा परवलीचा शब्द झालाय. हो ना. पण आपण किती वेळा नोकरी बदलणार किंवा किती वेळा सुट्ट्यांवर जाणार? आणि तिथेच या पारंपरिक पद्धती अपुऱ्या पडतात. कारण ते फक्त तात्पुरते उपाय आहेत, स्टॉपगॅप मेजर्स ज्याला आपण म्हणतो. प्रसिद्ध संशोधक डॉक्टर हॅन्स सेली आणि डॉक्टर डेव्हिड फिंक यांनी त्यांच्या ताणतणावावरील अभ्यासात स्पष्ट केलंय की ताण हा बाहेरील परिस्थितीमुळे येत नाही. मग कशामुळे येतो? तर त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनामुळे म्हणजेच ॲटिट्यूडमुळे येतो. अच्छा. आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण आतून तो दृष्टिकोन बदलण्यासाठी लागणारी शक्ती कुठून आणायची हा खरा प्रश्न आहे. या संदर्भात सोर्सेसमध्ये एक अतिशय मार्मिक शब्दप्रयोग आलाय बघा, ॲव्हरेज मिडल क्लास न्यूरोटिक. हो, तो खूपच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा थोडं हसू येतं आणि लगेचच विचारही चक्रावून जातो, कारण हे आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा वास्तव आहे. अगदी. आपण कोणीही क्लिनिकल पेशंट नसलो तरी रोजच्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात आपण सगळेच न्यूरोटिक असतो. कधी विनाकारण होणारी चिडचिड, अनामिक भीती, विसराळूपणा किंवा अचानक छातीत होणारी धडधड या सर्व गोष्टी आपण नेहमीच अनुभवतो. हे अगदी स्वाभाविक आहे, कारण आपण सतत फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जगत असतो. बापले, सतत? हो. आपला मेंदू ऑफिसमधल्या डेडलाईन्सना आणि जंगलातील वाघाला सारखंच समजतो. हे खूपच भयानक आहे. मला इथे एक आजच्या काळातील रूपक वापरायला नक्कीच आवडेल. सांगा ना. आपलं मन एखाद्या स्मार्टफोनसारखं झालंय. बॅकग्राऊंडला 50 वेगवेगळ्या ॲप्स सतत चालू असतात. EMI भरायचा आहे, बॉस काय म्हणाला, ट्रॅफिक किती असेल. हो, सतत काहीतरी चालूच असतं. आणि या सर्व चालू असलेल्या ॲप्समुळे आपल्या मनाची बॅटरी सतत ड्रेन होत असते. आणि मग एक वेळ अशी येते जेव्हा तो फोन हँग होतो, ज्याला आपण मानसिक ब्रेकडाऊन म्हणतो. अगदी बरोबर. राजा योग हा आपल्या मनाचा तो फोर्स क्विट किंवा सिस्टम रिसेट बटन आहे, जो हे सर्व नको असलेले बॅकग्राऊंड ॲप्स एकाच झटक्यात बंद करतो. हे उदाहरण या प्रक्रियेला अगदी योग्य प्रकारे स्पष्ट करतं. कारण तणाव हा बाहेरील घटनांमुळे नव्हे,
तर त्या घटनांवर आपण आतल्या आत जे विचार वारंवार घोळवत राहतो त्यातून वाढतो. हां, त्याने मला असं का म्हटलं किंवा पुढे काय होईल? एक्झॅक्टली. ही विचारांची साखळीच आपली ऊर्जा शोषून घेते. मेडिटेशन ही साखळी तोडतं आणि आपल्याला एका डिटॅच्ड ऑब्झर्व्हरच्या म्हणजेच त्रयस्थ निरीक्षकाच्या भूमिकेत आणून उभं करतं. हे मानसिक स्तरावर कसं काम करतं हे तर खूप छान स्पष्ट झालं. पण ह्या सोर्सेसमधला जो पुढचा भाग आहे ना, तो खऱ्या अर्थाने डोळे विस्फारणारा आहे. होय, तो माइंड बॉडी कनेक्शनचा भाग. अगदी इथे आपण थेट माइंड बॉडी कनेक्शनमध्ये प्रवेश करतो. हा योग चक्क शारीरिक आजार बरे करण्यासाठी वैद्यकीय उपचार म्हणून कसा काम करतो हे यात मांडलंय. आणि हे खूप वैज्ञानिक आहे. मला सर्वात आधी विचारायचं आहे ते निद्रानाशाबद्दल, म्हणजेच इन्सोमनियाबद्दल. निद्रानाश हा आजच्या काळातील सर्वात मोठा मूक आजार आहे आणि याचं मूळ कारण शारीरिक नसून मानसिक आहे. कसं काय? जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा दिवसभराचे विचार आणि उद्याची चिंता आपल्या मेंदूला सतत ॲक्टिव्ह ठेवते. हो ना, आपण बेडवर पडतो आणि अचानक आपल्याला जगातील सगळ्या समस्या आठवायला लागतात. बरोबर. आणि शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर आपल्या मेंदूत हायपोथॅलेमस नावाचा एक भाग असतो, जिथे आपला स्लीप सेंटर स्थित असतं. अच्छा. जोपर्यंत विचार चालू असतात तोपर्यंत हे केंद्र उत्तेजित राहतं. मग इथे मेडिटेशनचा काय फायदा होतो? जेव्हा आपण झोपण्यापूर्वी 10 ते 30 मिनिटे मेडिटेशन करतो, त्या पॉइंट ऑफ लाईटवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण मेंदूला एक स्पष्ट सिग्नल देतो की आता बाह्य जगाशी संपर्क तोडायचा आहे. अरे वा. यामुळे हायपोथॅलेमस रिलॅक्स होतो, तणावाची रसायनं ज्याला आपण कॉर्टिसॉल म्हणतो ती कमी होतात आणि नैसर्गिक झोप लागते. पण याहूनही एक आश्चर्यकारक दावा या अभ्यासात आहे, हं. तो म्हणजे व्यसनाधीनतेबद्दल. ॲडिक्शन्स. हो, तो तर खूपच महत्वाचा भाग आहे. व्यसन सोडल्यावर जे भयंकर विड्रॉवल सिम्पटम्स येतात हं. ते या आध्यात्मिक बळामुळे फक्त 72 तासांत लक्षणीयरित्या कमी होऊ लागतात, असं इथे म्हटले. हं. हे वैज्ञानिकदृष्ट्या कसं शक्य आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. बघा, व्यसन सोडल्यावर होणारा त्रास हा फक्त शारीरिक नसतो, तो मानसिक जास्त असतो. शरीराची रासायनिक भूक जी असते ती सहसा 72 तासात शिखरावर पोचते आणि मग कमी होऊ लागते. पण आपलं मन त्या वेदनेला घाबरून पुन्हा व्यसनाकडे धाव घेतं. अच्छा, म्हणजे मनच आपल्याला परत तिकडे ओढतं. अगदी. पण जेव्हा एखादी व्यक्ती राजा योगाचा अभ्यास करते तेव्हा मेंदूत डोपामाइन आणि एन्डॉर्फिन्स म्हणजे आनंदाची रसायने नैसर्गिकरित्या स्त्रवू लागतात. नॅचरल केमिकल्स. हो, ही जी सुपर सेन्शुअस ब्लिसची अवस्था असते ती त्या 72 तासांच्या वेदनेवर एक प्रकारचा पूल म्हणून काम करते, बापरे. ज्यामुळे व्यक्तीला तो कठीण काळ पार करण्याची मानसिक ताकद मिळते. म्हणजे आपण एका प्रकारच्या रसायनाला, जे व्यसन आहे, त्याला दुसऱ्या अधिक नैसर्गिक आणि आरोग्यदायी रसायनाने रिप्लेस करत आहोत. हे अफलातून आहे. हो, हे खऱ्या अर्थाने आतून होणारं हिलिंग आहे. पण आता आपण या चर्चेच्या सर्वात वादग्रस्त आणि तितक्याच रंजक वळणावर आलो आहोत. सायकोसोमॅटिक डिझिजेस आणि मेडिपिक. हो, सायकोसोमॅटिक डिसीजेस आणि मेडिपिक, ज्याला आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो. सोर्सेसमध्ये म्हटलंय की मधुमेह, उच्च रक्तदाब, ॲसिडिटी आणि हृदयविकार हे सर्व कुठेतरी आपल्या मानसिक भीती, निराशा आणि असुरक्षिततेतून जन्म घेतात. अगदी बरोबर. आणि यावर उपाय म्हणून सिमॉन्टन अँड सिमॉन्टन यांचा कॅन्सर रुग्णांवरील अभ्यास दिला आहे. हो, आणि तो अभ्यास वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारा मानला जातो. एक मिनिट, मला इथे तुम्हाला थांबवू द्या, कारण एक सामान्य श्रोता म्हणून हा भाग पचायला सर्वात कठीण आहे. का बरं? म्हणजे तुम्ही म्हणताय की एका कॅन्सरच्या रुग्णाने रिलॅक्सेशन अवस्थेत जाऊन फक्त कल्पना करायची की त्याची कॅन्सरची गाठ लहान होत आहे. हो. किंवा एखाद्याने नुसतं डोळे मिटून कल्पना केली की एका लेझर बीममुळे त्याच्या पोटातील अल्सर बरा होत आहे, तर ते खरंच काम करतं. हे थोडं जादूटोण्यासारखं किंवा सुडो सायन्स नाही का वाटत? हे ऐकायला नक्कीच चमत्कारिक वाटेल, पण यामागे कोणतीही जादू नाही, तर शुद्ध न्यूरोलॉजी आहे. कसं काय? याचं कारण असं की आपल्या मेंदूला खरी परिस्थिती आणि अत्यंत स्पष्टपणे केलेली कल्पना यातील फरकच समजत नाही. मेंदू मग खरा आणि खोटा यातील फरक समजत नाही, हे कसं शक्य आहे? मी एक सोपं उदाहरण देतो बघा. जेव्हा आपण थिएटरमध्ये बसून एखादा भीतिदायक चित्रपट पाहतो, म्हणजे हॉरर मूव्ही, तेव्हा आपल्याला माहीत असतं की तो फक्त पडद्यावरचा खेळ आहे. हो, आपण फक्त मूव्ही बघत असतो. पण तरीही आपल्या हाताला घाम येतो, हृदयाची धडधड वाढते. का? कारण आपल्याला भीती वाटते. एक्झॅक्टली. कारण मेंदू त्या दृश्य कल्पनेला सत्य मानून शरीराला फाईट ऑर फ्लाईटचे सिग्नल्स पाठवतो. अरे वा,
हे अगदी बरोबर आहे. अगदी तसंच जेव्हा आपण अत्यंत शांत अवस्थेत एखादं सकारात्मक चित्र उभे करतो, उदाहरणार्थ आपण कल्पना करतो की परमात्म्याकडून येणारे किरण आपल्या शरीरातील अल्सर बरा करत आहेत, तेव्हा आपला मेंदू ते चित्र सत्य मानतो. बापरे, म्हणजे मेंदूला वाटतं की हे खरंच घडतंय. हो, आणि त्या अनुषंगाने मेंदू शरीराला, मज्जासंस्थेला ते आजार बरे करण्यासाठी आवश्यक सिग्नल्स पाठवतो. ॲसिडिटीच्या बाबतीत मेंदू पोटातील ॲसिड निर्माण करणाऱ्या मज्जातंतूंना शांत होण्याचा संदेश देतो, ज्यामुळे अल्सर नैसर्गिकरित्या बरा होऊ लागतो. म्हणजे आपण आपल्या विचारांच्या शक्तीने खऱ्या अर्थाने आपल्या शरीराची रिप्रोग्रामिंग करत आहोत. अगदी 100%. आपण आजच्या चर्चेतून खूप काही खोलवर जाऊन शिकलो आहोत. हो, हा विषयच तसा आहे. राजयोग हा केवळ जंगलात जाऊन डोळे मिटून बसण्याचा प्रकार नसून तो आपल्या मनाला प्रशिक्षित करण्याचा, आपला दृष्टिकोन बदलण्याचा आणि स्वतःच्या शरीराला बरे करण्याचा एक अत्यंत वैज्ञानिक मार्ग आहे. नक्कीच. आपण पाहिलं की कसं परमात्म्याला एक पॉइंट ऑफ लाईट मानून त्याच्याशी जोडले गेल्याने आपलं मन शांत होतं आणि तीच शांतता मग आपल्या शरीरातील आजार, मग तो निद्रानाश असो, अल्सर असो वा हृदयविकार बरे करण्यास कशी मदत करते. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मी एक अतिशय महत्त्वाचा विचार मांडू इच्छितो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. सांगा ना. आपण आत्ताच पाहिलं की आपल्या मेंदूला खरे काय आणि कल्पना काय हे समजत नाही. हो. जर फोकस्ड आणि सकारात्मक विचारांनी एका विशिष्ट व्हिज्युअलायझेशनच्या मदतीने आपण कॅन्सर किंवा अल्सरसारखे आजार बरे करू शकतो, हो. तर जरा विचार करा, आपले रोजचे जे अनफोकस्ड, नकारात्मक, रागाचे आणि सतत भीतीदायक असणारे विचार आहेत, ते नकळतपणे आपल्या शरीराचं रोज किती भयानक नुकसान करत असतील. बापरे. ते विचार आपल्याच शरीराविरुद्ध रोज कोणती रसायने सोडत असतील. हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. आपलेच नकारात्मक विचार नकळतपणे आपल्या शरीराला आतून पोखरत असतात. ही जाणीवच आपल्याला सावध करण्यासाठी पुरेशी आहे. अगदी बरोबर. श्रोत्यांनो, जर आपल्याला या संकल्पना अधिक सखोलपणे समजून घ्यायच्या असतील, हो, आणि खऱ्या आयुष्यात या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे जर शिकायचं असेल, तर त्यासाठी लागणारी प्रॅक्टिकल टूल्स, तंत्रे आणि फ्रेमवर्क्स जाणून घ्यायची असतील, तर आपण मुंबईस्थित कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि स्पिरिच्युअल कन्सिलियर मेहक पंजाबी यांच्याशी नक्की संपर्क साधू शकता. त्या माइंडसेट आणि पर्सनल डेव्हलपमेंटवर गायडेड बुक रीडिंग सेशन्स घेतात. हो, आणि एवढंच नाही तर शिकणं अधिक सोपं आणि प्रभावी बनवण्यासाठी त्या नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर प्रॅक्टिकल लर्निंग सेशन सुद्धा चालवतात. हे तर खूपच उपयुक्त आहे आजच्या काळात. नक्कीच. अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क करू शकता. त्यांचा नंबर आहे 99 207 49 199. पुन्हा एकदा सांगते, त्यांचा व्हॉट्सॲप नंबर आहे 99 207 49 199. आजची ही चर्चा खरोखरच खूप प्रगल्भ होती. हो, आजच्या या सखोल चर्चेत आपण एका पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे पाहिलं. आपलं मन हेच आपलं सर्वात मोठं औषध कसं होऊ शकतं हे आपण आज समजून घेतलं. अगदी विज्ञानाच्या आणि योगाच्या चष्म्यातून या प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वतःच्या विचारांवर लक्ष ठेवूया आणि निरोगी राहूया. भेटूया अशाच एका नवीन विषयासह पुढच्या डीप डाईव्हमध्ये.